शासन प्रशासन एकत्र येऊन काम करताच विकासाला गती येते. आमदार महेंद्र थोरवे यांचे प्रतिपादन. आमदार महेंद्र थोरवे यांच्या अध्यक्षतेखाली कर्जत तहसील कार्यालयातील प्रशासकीय भवनात आपत्कालीन आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत विविध शासकीय विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून तालुक्यातील विकास कामांचा आढावा सादर केला. यावेळी बोलताना आमदार महेंद्र थोरवे म्हणाले, सध्या समाजामध्ये शंका आणि अपप्रचाराचे वातावरण पसरवले जात आहे. अनेक अधिकाऱ्यांवर अनावश्यक दबाव टाकला जातोय. कोणत्याही अधिकाऱ्याने अशा दबावाला बळी पडू नये. अशा प्रकारांना या मतदारसंघात थारा दिला जाणार नाही. शासन आणि प्रशासन जेव्हा एकत्र येते तेव्हाच विकासाला गती मिळते. आपण सर्वांनी टीमवर्कच्या माध्यमातून काम केल्यास निश्चितच सकारात्मक बदल घडून येतील. तसेच त्यांनी स्पष्ट केले की कर्जत तालुक्याला पर्यटन तालुका घोषित करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. यासाठी स्थानिक पातळीवर प्रत्येक विभागाने समन्वय साधून काम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या बैठकीस उपविभागीय अधिकारी डी टेळे, तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव, गट विकास अधिकारी सुशील पाटील, पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड, माथेरानचे अधीक्षक सुरेंद्र ठाकूर, मुख्याधिकारी तानाजी चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी समीर खेडेकर, सहाय्यक निबंधक शरयू सामंत, माजी नगरसेवक ॲडव्होकेट संकेत भासे, अभिषेक सुर्वे, प्रसाद थुर्वे यांच्यासह सर्व शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. राकेश खराडे, संवाद मराठी लाईव्ह, रसायने. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.